जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. हा लास्ट पार्ट आहे या चॅप्टरचा, पण याच्यावरती सीईटी मध्ये बरेचसे क्वेश्चन्स येतात आणि हे फार सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. टॉपिकही सोपं आहे आणि क्वेश्चन्सही फार सोपे आहेत. सो सॉलिड्स जे असतात ना, दे आर गोइंग टू शो वाईड रेंज ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे 10⁻⁻20 पासून ते 10⁻7 ओहम इनवर्स मीटर इनवर्स पर्यंत हे कंडक्टिव्हिटी शो करू शकतात. सो अकॉर्डिंगली सॉलिड्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. कोणते कोणते 3 कॅटेगरीज आहेत पहा. कंडक्टर्स, सेमी कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. आता कंडक्टर्स म्हणजे काय? कंडक्टर्स म्हणजे जे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात, राईट. त्यांची कॅपॅसिटी किती आहे पहा. 10⁻4 टू 10⁻7 ओहम इनवर्स मीटर इनवर्स आहे. मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय इलेक्ट्रॉन्स अँड आयन्स रिस्पेक्टिव्हली. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मेटल कंडक्टर असेल तर तो इलेक्ट्रॉन्सने काय करेल, इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करेल. एखादा इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन असेल, NaCl वगैरे, त्याला मेल्ट केलं किंवा त्याला आपण डिझॉल्व्ह केलं वॉटरमध्ये, तर त्याचे आयन्स बनतील आणि आयन्स मग काय करतील, कंडक्टिव्हिटी एक्झिबिट करतील. तसेच सेमी कंडक्टर्स जे आहे ना, त्यांची इंटरमिजिएट कंडक्टिव्हिटी, म्हणजे कंडक्टर पेक्षा कमी आणि इन्सुलेटर पेक्षा जास्त कंडक्टिव्हिटी असणार आहे त्यांची. त्यांची बघा रेंज किती आहे, 10⁻6 टू 10⁻4 आहे. सो जनरली मेटॅलॉइड्स जे आहेत, सिलिकॉन आणि जर्मेनियम, हे कोणत्या ग्रुपचे आहेत? सिलिकॉन आणि जर्मेनियम ग्रुप 14 चे आहेत. तर ग्रुप 14 चे जे मेटॅलॉइड्स आहेत ते जनरली सेमी कंडक्टर असतात. यांची कंडक्टिव्हिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो काही चेंजेस करून. ते आपण पुढे टॉपिकमध्ये शिकणार आहोत. आणि इन्सुलेटर्स म्हणजे जे विच आर व्हेरी पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, 10⁻20 टू 10⁻10 पर्यंत यांची ऑर्डर आहे, कॅपॅसिटी आहे. सो जनरली नॉन मेटल्स किंवा मॉलिक्युलर सॉलिड्स, डायमंड वगैरे आपण बघतो, दे आर इन्सुलेटर्स, दे हॅव व्हेरी लो कंडक्टिव्हिटी. सो हे 3 टाइप्स असणार आहेत. या तिघांनाही आपण कव्हर करणार आहोत, पण याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे सेमी कंडक्टर्स, ज्याच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. आता ही कंडक्टिव्हिटी जी आहे ती कशी एक्सप्लेन करतो, म्हणजे सॉलिड्समध्ये कंडक्टिव्हिटी येते का, तर त्यासाठी एक्सप्लेन करायला आपल्याकडे असते बँड थिअरी. बँड थिअरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीज आहे, MOT, जी आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये कव्हर करतो. बरोबर ना. MOT मध्ये काय होतं, ऑर्बिटल्स एकत्र येतात, त्यांच्यापासून बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल्स बनतात. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स होतं, जेव्हा दोन ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होतात, कंबाईन होऊन त्यांच्यापासून एमओज बनतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. तर हे आहेत लो एनर्जी वाले बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आणि हे हायर एनर्जी वाले अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. So electrical conductivities of solid metals, metalloids and non-metals can be explained on the basis of band theory. A band is closely spaced electronic energy levels. Electronic energy levels म्हणजे काय, ॲटॉमिक ऑर्बिटल्स ना, किंवा एमओज बनल्यानंतर मॉलिक्युलर ऑर्बिटल पहा, हे इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल्स आहेत, हे बी एमओज आहेत. यावरना पूर्ण एकत्रितपणे आपण काय म्हणतो, बँड. यांना पहा, ॲटॉमिक एनर्जी लेवल्स, इलेक्ट्रॉनिक एनर्जी लेवल्स, यांना आपण म्हणतो बँड. तर जो लोअर एनर्जी वाला आहे ना, बॉन्डिंग वाला, तो व्हॅलेन्स बॉन्ड आहे. आणि जो हायर एनर्जी वाला आहे, याला आपण असं रिप्रेझेंट करूया या स्क्वेअरने, म्हणजे हेच आपण असं रिप्रेझेंट करतोय, याला आपण म्हणतो कंडक्शन बँड. सो व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड. आता व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये तुम्ही पहा एनर्जी गॅप आहे. हा काय, एनर्जी गॅप आहे. आता व्हॅलेन्स बॉन्ड म्हणजे, व्हॅलेन्स बँड म्हणजे काय, बँड म्हणजे ग्रुप ऑफ ऑर्बिटल्स ज्यांची एनर्जी सिमिलर आहे. याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉन असतील तर आपण त्यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि जर इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँड मध्ये असतील, याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, दे आर नॉट फ्री. हे इलेक्ट्रॉन्स फ्री नाही आहेत की इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतील. पण जर या कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स आले, दीज इलेक्ट्रॉन्स आर गोइंग टू बी फ्री. आणि जेव्हा इथे इलेक्ट्रॉन येतील कंडक्शन बँड मध्ये, हाय एनर्जी मध्ये फ्री असतील, ते इलेक्ट्रॉन मोबाईल असतील, म्हणजेच फ्री असतील, मुवमेंट करू शकतात, तेच इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकतात. तर आता डिपेंड असणार आहे की कोणत्या सबस्टन्समध्ये इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँडमध्ये किंवा इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये, किंवा एखाद्या केसमध्ये इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बॉन्डमधून कंडक्शन बँडमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो का. कारण व्हॅलेन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन फ्री नव्हता, पण जसा तो एक्साइट झाला आणि कंडक्शन बँडमध्ये गेला, इथे तो फ्री झाला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायला. तर या सर्व गोष्टींवरती डिपेंड आहे की एखादा सॉलिड सबस्टन्स कंडक्टिव्हिटी शो करेल की नाही करेल. तर पाहूयात कंडक्शन बँड म्हणजे काय. हायर एनर्जी बँड आहे, त्याला कंडक्शन बँड म्हणतो आपण. इट इज पार्शियली ऑक्युपाइड किंवा वॅकंट असतो. इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज, मीन्स दे आर फ्री टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड. तसंच व्हॅलेन्स बॉन्ड म्हणजे, व्हॅलेन्स बँड म्हणजे काय, लोअर एनर्जी बँड आहे,
त्याला आपण व्हॅलेन्स बँड म्हणतो. इट इज फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स बट दीज इलेक्ट्रॉन्स आर नॉट फ्री टू मूव्ह ॲज दे आर टाइटली बाउंड बाय द न्यूक्लियस. इफ दे आर नॉट फ्री इट मीन्स दॅट दे कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आपण असं म्हणू शकतो, दे कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. व्हॅलेन्स बँड मध्ये आहेत तेव्हा कंडक्ट करू शकत नाही, पण तेच इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड मधून जर समजा कंडक्शन बँड मध्ये गेले, मूव्ह झाले, एक्साइट झाले, प्रमोट झाले, तर मग कंडक्शन बँड मध्ये गेल्यावर ते इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकतात. बँड गॅप म्हणजे काय? दोघांमधला एनर्जी डिफरन्स. म्हणजे हा जर आपला कंडक्शन बँड आहे, हा आपला व्हॅलेन्स बँड आहे, तर या दोघांमधला एनर्जी डिफरन्स किती आहे त्यावर सर्व डिपेंड आहे. इट इज द बँड गॅप म्हणजे एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलेन्स अँड कंडक्शन बँड. साइज ऑफ बँड गॅप डिसाइड्स whether electrons from valence band can be promoted to vacant conduction band or not. बँड गॅप वरतीच डिपेंड आहे ना. हा जर बँड गॅप स्मॉल असेल तर इथला इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होऊ शकतो, प्रमोट होऊ शकतो. पण हा जर बँड गॅप खूप जास्त असेल तर इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये नाही जाऊ शकत. सो या बँड गॅप वरती डिपेंड आहे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल की नाही होईल. सो जर बँड गॅप स्मॉल असेल, इलेक्ट्रॉन्स फ्रॉम हायर एनर्जी लेवल्स ऑफ व्हॅलेन्स बँड कॅन बी प्रमोटेड टू कंडक्शन बँड अँड बाय ॲब्झॉर्प्शन ऑफ थर्मल ऑर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. म्हणजे काय करतील, हा इलेक्ट्रॉन काय करेल, थर्मल एनर्जीला किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला ॲब्झॉर्ब करेल, एनर्जीला ॲब्झॉर्ब करेल आणि कंडक्शन बँडमध्ये प्रमोट होईल. इकडे तो एकदा प्रमोट झाला की तो फ्री असतो अँड इट कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. सिंपल फंडा, बँड थिअरी इज व्हेरी सिंपल. बट इफ बँड गॅप इज टू लार्ज, जसे इथे रिप्रेझेंट केले, कंडक्शन बँड, व्हॅलेन्स बँड आणि बँड गॅप खूप जास्त आहे, लार्ज आहे, एवढा लार्ज आहे की इलेक्ट्रॉन इथून या कंडक्शन बँड मध्ये जरी एनर्जी गेन केली, थर्मल एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जरी गेन केली तरी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा जो एनर्जी गॅप आहे जो खूप जास्त आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकत नाही, प्रमोट होऊ शकत नाही, त्याला आपण फॉरबिडन झोन म्हणतो. फॉरबिडन झोन म्हणजे काही होणार नाही, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट अलाउड इन दिस झोन, म्हणून याला आपण फॉरबिडन झोन असे म्हणतो. आणि अशा केसमध्ये जर इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये नाहीच गेलाय तर इलेक्ट्रिसिटी तो सबस्टन्स कसा कंडक्ट करेल. म्हणजे नॉन मेटल्स या कॅटेगरीमध्ये येत असतील. पहा इथे बँड एनर्जी गॅपचे काही व्हॅल्यूज दाखवले. डायमंडचा एनर्जी गॅप बघा किती आहे, 5.47, म्हणजे खूप जास्त आहे कम्पेअर टू सोडियम. सोडियमचा 0च्या आसपास दाखवलाय. बँड गॅप मध्ये डिफरन्सच नाही. म्हणजे काय असेल, सोडियमच्या केसमध्ये हा कंडक्शन बँड असेल आणि हा व्हॅलेन्स बँड असेल, दोघे एकमेकांना चिपकलेले असतील असं आपण समजू शकतो ना. त्यामुळे डायमंड हा इन्सुलेटर आहे किंवा डायमंड हा इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करत नाही. सिलिकॉन पहा, सिलिकॉन आणि जर्मेनियम हे सेमी कंडक्टर्स आहे, यांचा बँड गॅप इंटरमिजिएट आहे, ना खूप जास्त आहे ना खूप कमी आहे, है ना. मेटल्स और कंडक्टर्स. आता पाहूया, आपण बँड थिअरी पाहिली ज्याने आपण एक्सप्लेन करू शकतो की एखादा मेटल किंवा नॉन मेटल किंवा सॉलिड सबस्टन्स जर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतोय तर का कंडक्ट करतोय, नाही कंडक्ट करू शकत तर का नाही कंडक्ट करू शकत. इट डिपेंड्स ऑन द बँड गॅप. बरोबर ना. बँड गॅप कमी असेल तर कंडक्ट होईल, कारण व्हॅलेन्स बँड मधला इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जाईल. पण जर बँड गॅप खूप मोठा असेल, एनर्जी डिफरन्स व्हॅलेन्स आणि कंडक्शन बँड मधला खूप जास्त असेल, ज्याला आपण फॉरबिडन झोन नाव दिलंय, तर इलेक्ट्रॉन प्रमोट होऊ शकत नाही. कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार नाही. मेटल्स मध्ये काय आहे पहा, इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन कंडक्शन बँड, हेन्स दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रॉन ऑलरेडी कंडक्शन बँड मध्ये प्रेझेंट आहेत नॉन मेटल्सच्या केसमध्ये. द कंडक्शन बँड्स इन द मेटल्स कॅन बी लेबल्ड ॲज एस बँड. एस ऑर्बिटल असेल तर एस बँड, किंवा एस आणि पी जर ओव्हरलॅप झाले असतील तर त्यांना आपण म्हणू शकतो एस अँड पी ओव्हरलॅपिंग बँड्स, है ना. डिपेंडिंग ऑन द ऑर्बिटल्स इन्व्हॉल्ड इन द बँड फॉर्मेशन. जसं जर आपण एक्झाम्पल घेतलं सोडियमचं कन्फिगरेशन पहा, 3s1 आहे ना. इथे चुकीचं लिहिलं गेलंय. सोडियमचं जे कन्फिगरेशन आहे ते यायला पाहिजे 3s1 बरोबर आहे, पण इथे काय यायला पाहिजे होतं, निऑन 10 यायला पाहिजे होतं आणि मग इथे येणार होतं 3s1. तसं इथेही आर्गॉनच्या जागी काय यायला पाहिजे, निऑन 10, राईट. आता पहा कन्फिगरेशन मध्ये इथे 3s1 आहे आणि इथे 3s2 3p0 आपण दाखवलेला आहे. का दाखवले, इथेही 3p0 येऊ शकतं पण इथे दाखवायची गरज नाही. का नाहीये पहा, 3s atomic orbitals forms band called as 3s band. पहा हे सोडियमचं दाखवतोय आपण बँड, हा कंडक्शन बँड आहे व्हाईट कलर वाला आणि ब्लू कलर वाला व्हॅलेन्स बँड. यांच्यामध्ये एनर्जी गॅपच नाही.
नो गॅप. या केसमध्ये आपण याला एस बँड म्हणतोय. पण याच्यात पहा ना काय होतं मॅग्नेशियमच्या केसमध्ये, हा जो एस बँड आहे म्हणजे एस ऑर्बिटल आहे आणि हे जे पी ऑर्बिटल आहेत ना ते पार्शियली मर्ज आहेत एकमेकांमध्ये, त्याच्यामुळे याला आपण ओव्हरलॅपिंग एसपी बँड म्हणतो. ओव्हरलॅपिंग एसपी बँड असं म्हणतो आपण. आता हे ऑब्झर्व्ड केसेस आहेत की सोडियमच्या केसमध्ये गॅपच नाहीये, सगळे इलेक्ट्रॉन आहे तिथे, एस बँड आहे, आणि मॅग्नेशियमच्या केसमध्ये एसपीचा ओव्हरलॅपिंग आहे बँड्स, म्हणजे एनर्जी कमी नाहीये, ती एनर्जी तर तिथे इथे पहा ना एनर्जी डिफरन्सच नाहीये आणि एकमेकांना ते स्टिक नाहीयेत, म्हणजे झिरो गॅप नाहीये तर त्याच्यापेक्षाही कमी आहे, ओव्हरलॅप झालेत, म्हणून त्याला आपण ओव्हरलॅपिंग एसपी बँड म्हणतोय. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल द मेटल्स आर डिलोकलाइज्ड फॉर्मिंग मेटल आयन्स. आता सोडियमच्या केसमध्ये पहा ना इलेक्ट्रॉन इझिली इकडे जातील, नो गॅप ना, कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन आहेत तर मग ते इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करूच शकतील. कॅटायन्स ऑफ मेटल्स इमर्स्ड इन द सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. ही मेटलमधली सिच्युएशन आहे. मेटल्समध्ये अशी सिच्युएशन असते की हे मेटलचे कॅटायन असतात आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असे मध्ये मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात जे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात. ॲट हायर टेम्परेचर, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवा सर्वांनी. ॲट हायर टेम्परेचर्स मेटल कॅटायन्स कॅन अंडरगो व्हायब्रेशनल मोशन. मेटल कॅटायन्समध्ये व्हायब्रेशनल मोशन होऊ शकते अबाउट देअर लॅटाईस विच इंटरप्ट्स द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आत्ताच मी तुम्हाला ते ड्रॉ करून दाखवलं होतं ना, पहा इथे पुन्हा ड्रॉ करतो. जर मी एखाद्या मेटलचा पीस घेतला आणि मेटॅलिक बॉन्डिंग आपण याच्याही आधी पाहिलेलं आहे काय असते, जर याच्यामध्ये समजा मी हे मेटलचे कॅटायन्स दाखवले, तर जेव्हा आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करतो, यांना हीट करतो, तेव्हा हे जे मेटलचे कॅटायन्स आहेत, हे मेटलचे कॅटायन्स काय होतात, व्हायब्रेट होतात. आता व्हायब्रेट व्हायला लागल्यानंतर इलेक्ट्रॉन्स काय करतात, हे जे इलेक्ट्रॉन्स आहे सी ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे सगळे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करणारे इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर. केव्हा कंडक्ट करतात इलेक्ट्रिसिटी, जेव्हा आपण त्याला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस. आता जेव्हा टेम्परेचर दिल्यानंतर काय होईल, हे मेटलचे जे कॅटायन्स आहेत ते व्हायब्रेट व्हायला लागतील आपल्याच मेन पोझिशनवरती असे व्हायब्रेट होतील, आणि हे जे इलेक्ट्रॉन्स इकडे जे फ्लो करतायत इलेक्ट्रिसिटीला, त्यांचा जो मार्ग आहे तो रोखला जाईल, इंटरप्ट करतील ते व्हायब्रेटिंग मेटल कॅटायन्स त्यांना. आणि जेव्हा इलेक्ट्रॉनचा फ्लो इंटरप्ट होईल तेव्हा इलेक्ट्रिसिटी कमी कंडक्ट होईल. याचाच अर्थ मेटल्समध्ये जर टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टिव्हिटी त्यांची डिक्रीज होते. रिझन व्हेरी सिंपल. काय रिझन त्याचं, जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज करतो आपण तेव्हा मेटलचे कॅटायन्स व्हायब्रेट होतात आणि इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोला इंटरप्ट करतात. इलेक्ट्रॉन्सचा फ्लो इंटरप्ट झाला की त्यांची कंडक्टिंग कॅपॅसिटी कमी झाली. सो मेटलसाठी आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. सुपर डुपर इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे हे. मेटल्सचं कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते जर त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर. चला पुढे पाहूयात इन्सुलेटरच्या केसमध्ये काय होणार आहे. इन्सुलेटर्स, द व्हॅलेन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड with electrons and the conduction band is empty. पहा valence band completely filled आहे, conduction band empty आहे, but both these bands are separated by large energy gap, ज्याला आपण काय म्हणतो फॉरबिडन झोन, म्हणजे इकडचा इलेक्ट्रॉन इथे जाऊ शकत नाही. therefore these substances cannot conduct electricity. पुढे पाहूयात सेमीकंडक्टर्स. दे हॅव इंटरमिजिएट कंडक्टिव्हिटी, कंडक्टर पेक्षा कमी आहे, इन्सुलेटर पेक्षा जास्त आहे. मेटलॉइड्स लाईक सिलिकॉन अँड जर्मेनियम, ग्रुप 14 चे आहेत हे, लक्षात ठेवा, आर सेमीकंडक्टर्स. व्हॅलेन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. हाऊएव्हर द एनर्जी गॅप बिटवीन इज स्मॉल. जर एनर्जी गॅप स्मॉल आहे याचाच अर्थ इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये प्रमोट होऊ शकतात, आणि इलेक्ट्रॉन जर प्रमोट झाले की कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते. At a temperature above absolute zero, few electrons from valence band gets promoted to conduction band, due to which semiconductors can conduct a small amount of electricity. Such semiconductors, जे खूप small amount of electricity ला conduct करू शकतात, shows very low but finite electric conductivity are called as intrinsic semiconductor. पहा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे याचा अर्थ आपण त्याच्यात काही चेंजेस नाही केले, नॅचरली त्याच्यामध्ये जी कंडक्टिव्हिटी आहे तेवढी कंडक्टिव्हिटी आहे, बरोबर.
कारण दुसरा एक वर्ड येणार आहे पुढे ज्याला आपण म्हणतो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण काही चेंजेस केले. का केले चेंजेस? कारण आपल्याला त्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची होती, तेव्हा त्याला आपण म्हणतो एक्सट्रिन्सिक. आणि जेव्हा आपण काहीच चेंजेस केले नाही, नॅचरली त्याच्यामध्ये जेवढी फायनाईट बट व्हेरी लो कंडक्टिव्हिटी आहे, त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. As we increase temperature, number of electrons promoted to conduction band increases. पहा सेमीकंडक्टर मध्ये काय होतंय, जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे प्रोमोट होणार आहेत कंडक्शन बँड मध्ये ते वाढतील आणि कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल. याचा अर्थ मेटल्सच्या केसमध्ये आणि सेमीकंडक्टरच्या केसमध्ये या अपोजिट गोष्टी होत आहेत. मेटल्समध्ये जर बघा टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर मेटल्सची कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते, तर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. बरोबर, म्हणून हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, याच्यावरती क्वेश्चन येतो. चला, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स कसे बनवले जातात, सेमीकंडक्टर्सची कंडक्टिव्हिटी कशी एनहान्स होते, त्यासाठी जी प्रोसेस यूज केली जाते त्याला आपण म्हणतो डोपिंग. डोपिंग म्हणजे इम्प्युरिटी ऍड करणे. डोपिंगचा अर्थ काय, इम्प्युरिटी ऍड करणे. इम्प्युरिटीलाच आपण, जर प्रोसेस डोपिंग आहे तर जी इम्प्युरिटी आहे त्याला आपण म्हणतो डोपंट. आता कोणती इम्प्युरिटी ऍड करू शकतो, इम्प्युरिटी ऍड केल्यावर त्याच्यामध्ये काय असे चेंजेस होतात की कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते, हे आपण आता पाहणार आहोत. द प्रोसेस ऑफ ऍडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज टू अ सेमीकंडक्टर टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी, या प्रोसेसला आपण डोपिंग म्हणतो. अँड द इम्प्युरिटी विच इज ऍडेड इज कॉल्ड ॲज डोपंट. अ डोप्ड सेमीकंडक्टर हॅव्हिंग हायर कंडक्टिव्हिटी दॅन प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, काय म्हणतो याला, आधी पण सांगितलं होतं मी, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतात त्याला. डोपिंग केल्यानंतर, इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली. कंडक्टिव्हिटी इन्क्रीज झाल्यानंतर आता त्या सेमीकंडक्टरला काय म्हणायचं आपण, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. बिफोर डोपिंग इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, आफ्टर डोपिंग एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. डिफरन्स काय, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी थोडीशी कमी आहे, तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी जास्त आहे. देर आर टू टाइप्स ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. पहिला आहे एन टाइप, दुसरा आहे पी टाइप. पहा सिलिकॉन फार महत्वाचा आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये सिलिकॉन यूज होतो. आपण मध्ये अमेरिकेमध्ये तर सिलिकॉन व्हॅली आहे, नावच दिलं त्याला सिलिकॉन व्हॅली म्हणून. तर सिलिकॉन जसे लॅपटॉप्स आहेत, आयपॅड्स आहेत, मोबाईल्स आहेत, कॅल्क्युलेटर्स आहेत, जे काही आज आपण इलेक्ट्रॉनिक गोष्टी पाहतो त्याच्यात सिलिकॉन आहेच आहे. बरोबर ना, इलेक्ट्रॉनिक गोल्ड ते, तर त्याच्यामध्ये इंटरमिजिएट लेवलची कंडक्टिव्हिटी आहे, म्हणून ते फार युजफुल आहेत आपल्याला. तर जेव्हा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण बनवतो बाय डोपिंग, बाय ऍडिंग इम्प्युरिटी, तेव्हा दोन प्रकारचे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण बनवू शकतो. एक आहे एन टाइप सेमीकंडक्टर्स, दुसरा आहे पी टाइप सेमीकंडक्टर. एन चा अर्थ तुम्ही निगेटिव्ह समजा ना, काय हरकत नाहीये, आणि पी चा अर्थ समजा पॉझिटिव्ह. एन मीन्स निगेटिव्ह, पी मीन्स पॉझिटिव्ह. एन मीन्स निगेटिव्ह, पी मीन्स पॉझिटिव्ह. चला, एन टाइप सेमीकंडक्टर कसे बनवले जातात याच्यावरती चर्चा करूयात आता. These are formed by intrinsic semiconductor which belongs to group 14. कोण कोण आहे ग्रुप 14 चे, सिलिकॉन अँड जर्मेनियम. सिलिकॉन अँड जर्मेनियम, सिलिकॉन अँड जर्मेनियम. कार्बनचे मोठे भाऊ, कार्बनच्या खाली तर आहे ना, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम आहे ना, ग्रुप 14 वाले. त्याच्यामध्ये जर आपण ग्रुप 15 ची इम्प्युरिटी ऍड केली, ग्रुप 15 म्हणजे कोण कोण आहे, ग्रुप 15 म्हणजे नायट्रोजनचा ग्रुप, नापास है ना, नायट्रोजनचा ग्रुप आहे हा, बिस्मथ त्याच्यानंतर येतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल डोपिंग ऑफ सिलिकॉन विथ फॉस्फरस. पहा, डोपिंगसाठी नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ कोणी असू शकतं, ग्रुप 15 आहे, पाठ झाले पाहिजेत. इच सिलिकॉन ॲटम इज टेट्राहेड्रली अटॅच्ड टू 4 अदर सिलिकॉन ॲटम. जो एक सिलिकॉन ॲटम आहे, जनरली जर आपण सिलिकॉनचं स्ट्रक्चर पाहिलं तर सिलिकॉनचा जो एक ॲटम आहे तो इतर किती सिलिकॉन सोबत जोडलेला असतो, 4. कारण सिलिकॉनचं जर आपण बघा, कार्बन हा ग्रुप 14 चे एलिमेंट्स आहेत आणि ग्रुप 14 चे जे एलिमेंट्स आहेत त्यांची व्हॅलेन्सी 4 असते, म्हणजे सिलिकॉनच्या व्हॅलेन्स सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. तर सिलिकॉन जो आहे तो काय असेल, इतर 4 सिलिकॉनचे अटॅच्ड असेल ना, असा टेट्राहेड्रली. बरोबर. When small impurity of phosphorus is added to pure silicon, the phosphorus atoms occupy some vacant sites in the lattice of silicon atoms. पहा कसं, जसं हे सगळे सिलिकॉन ॲटम्स आहेत ब्लू वाले, बरोबर, एकमेकांना टेट्राहेड्रली अटॅच्ड आहेत. म्हणजे समजा जर मी हा सिलिकॉन पकडला तर इकडे याला अटॅच्ड आहे, इकडे याला अटॅच्ड आहे, इकडे याला, इकडे याला.
बरोबर. हा एक सिलिकॉन, एक इलेक्ट्रॉन, याचा दुसरा इलेक्ट्रॉन, तिसरा इलेक्ट्रॉन, चौथा इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन याने दिले. तर या सिलिकॉनने बॉन्ड बनवायला इथे एक इलेक्ट्रॉन दिला, याने एक इलेक्ट्रॉन दिला, सॉरी याने नाही, याने एक इलेक्ट्रॉन दिलाय आणि याने एक इलेक्ट्रॉन दिलाय. तर हे सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते दाखवलेले आहेत, म्हणजे ते एकमेकांना शेअर करून असं बॉन्ड बनवतात. टेट्राहेड्रली अटॅच्ड. आता इथे पाहू शकता एका सिलिकॉनच्या जागी कोण आलाय? फॉस्फरस आलाय. सिलिकॉनच्या जागी फॉस्फरस आलाय. आता सिलिकॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 आहेत आणि फॉस्फरसचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत. आता मला सांगा, सिलिकॉनला हे 4 बॉन्ड बनवायला 4 इलेक्ट्रॉनचीच गरज असते ना. तर फॉस्फरस जेव्हा इथे येईल तेव्हा फॉस्फरस पण इकडे एक इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व करेल बॉन्डिंग मध्ये. इथे एक इलेक्ट्रॉन देईल, इथे एक इलेक्ट्रॉन देईल, इथे एक इलेक्ट्रॉन देईल. म्हणजे फॉस्फरसचे आउट ऑफ 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये गेले आणि एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, तो इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्वच होत नाही. फरक पहा, सिलिकॉन जेव्हा होता, जेव्हा फक्त सिलिकॉन होता, प्युअर सिलिकॉन होता, तेव्हा त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 होते आणि ते बॉन्डिंग मध्ये बिझी होते. पण जेव्हा सिलिकॉनला आपण रिप्लेस केलं फॉस्फरसने, हे अलॉय बनवण्यासारखं आहे की फॉस्फरसने आपण त्याला रिप्लेस केलं, आपण डिफेक्ट्स मध्ये पाहिले लास्ट लेक्चरमध्ये. तर याच्यामध्ये काय होतं, फॉस्फरसकडे 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, पण 5 मधले 4च तर बॉन्डिंग मध्ये गेले, एक इलेक्ट्रॉन फ्री आहे. आणि हा जो फ्री इलेक्ट्रॉन आहे फॉस्फरसचा, तो मोबाईल इलेक्ट्रॉन आहे. तो काय करेल? तो कंडक्टिव्हिटीला इन्क्रीज करेल. तो पहा, 4 out of 5 valence electrons of phosphorus are utilized in bonding with 4 silicon atoms. One extra electron of phosphorus in the conduction band which increase the conductivity of the silicon. म्हणजे जेव्हा आपण सिलिकॉनला फॉस्फरसने डोप करतोय, इम्प्युरिटी फॉस्फरसची ऍड करतोय, जेव्हा आपला डोपंट ग्रुप 15 वाला आहे, म्हणजे त्यांच्याकडे 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, 4 बॉन्डिंग मध्ये जातील, एक फ्री राहील. तो एक इलेक्ट्रॉन, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो ना इलेक्ट्रॉन वरती, तर निगेटिव्ह चार्ज एक एक्स्ट्रा आलाय. तो त्या एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनमुळे याला आपण एन टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. म्हणून आपण असं लक्षात ठेवू शकतो, एन म्हणजे निगेटिव्ह म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कधी येईल? ग्रुप 15 ची इम्प्युरिटी ऍड होईल तेव्हा येईल. कारण सिलिकॉन मध्ये 4च इलेक्ट्रॉन लागतात बॉन्डिंगला त्याच्या स्ट्रक्चरमध्ये. तिथे फॉस्फरस जर आपण रिप्लेस केलेला आहे तर फॉस्फरसचे 5 इलेक्ट्रॉन आहेत, 4 बॉन्डिंग मध्ये गेले, एक एक्स्ट्रा राहिलाय, तो निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून एन टाईप सेमीकंडक्टर. सिलिकॉन अँड जर्मेनियम डोप्ड विथ ग्रुप 15 एलिमेंट्स such as phosphorus, arsenic, antimony, bismuth is an N type of semiconductor. तर तुम्हाला याच्यावरती सीईटी मध्ये क्वेश्चन येतो की ते सांगतात सिलिकॉन देतात किंवा जर्मेनियम देतात आणि सांगतात की ग्रुप 15 ची इम्प्युरिटी ऍड केली आहे, कोणत्या टाईपचा सेमीकंडक्टर बनलाय? एन टाईपचा बनलाय ना. ग्रुप 15, 5 इलेक्ट्रॉन, 4 बॉन्डिंग मध्ये, एक फ्री आहे, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. त्यातच दुसरा टाईप आहे आता पी टाईप. पी टाईप म्हणजे कमी होणारे इलेक्ट्रॉन, कमी असतील. पी म्हणजे पॉझिटिव्ह ना. एन टाईप मध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होता ग्रुप 15 मुळे, तसं पी टाईप मध्ये कमी होतील इलेक्ट्रॉन, याचा अर्थ ग्रुप 13 ची इम्प्युरिटी ऍड होईल. म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर्स तेव्हा बनतात जेव्हा आपण इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर सेमीकंडक्टर मध्ये, म्हणजे ग्रुप 14 च्या सेमीकंडक्टर मध्ये, सिलिकॉन किंवा जर्मेनियम मध्ये ग्रुप 13 ची इम्प्युरिटी ऍड करतो. डोपंट आपला ग्रुप 13 वाला आहे. ग्रुप 13 वाला म्हणजे कोण कोण? बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम हे असतात ना, है ना. डोपिंग प्युअर सिलिकॉन विथ इम्प्युरिटी ऑफ बोरॉन, पहा ग्रुप 13 चा आहे. बोरॉन ॲटम्स ऑक्युपाय लॅटाइस साइट ऑफ द सिलिकॉन ॲटम्स इन द लॅटाइस ऑफ सिलिकॉन. आता इथे पहा, आता आपण ही स्टोरी तर पाहिली की सिलिकॉनला 4 इलेक्ट्रॉन लागतात, टेट्राहेड्रली 4 बॉन्ड बनवतो. पण बोरॉनकडे बिचाऱ्याकडे ग्रुप 13 चा आहे, 3च इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हा एक बोरॉनचा इलेक्ट्रॉन, हा एक बोरॉनचा इलेक्ट्रॉन, हा एक बोरॉनचा इलेक्ट्रॉन. इथे बोरॉनकडे बॉन्ड बनवायला इलेक्ट्रॉनच नाहीये. हा जो दाखवलाय ना, इट इज कॉल्ड ॲज होल, नो इलेक्ट्रॉन. 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे 4 सिलिकॉन सोबत अटॅच व्हायला, पण इथे एक इलेक्ट्रॉनची कमी झाली आहे. त्याला आपण काय म्हणतोय? होल म्हणतोय. इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे याला आपण पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतो. तर आता काय होणार आहे मला सांगा, इकडे जो इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आहे, आता पहा इथे इलेक्ट्रिसिटी कशी कंडक्ट होईल? एन टाईप मध्ये तर आपण पाहिलं एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होता, ते आपल्याला समजतंय की इलेक्ट्रॉन आला, करंटला घेतलं, खांद्यावरती करंटचं गोणं टाकलं आणि घेऊन पळाला पुढे. चार्ज कॅरियर्स असतात ना इलेक्ट्रॉन, म्हणजे बेसिकली हमालच झाले ना. एक चार्ज घ्यायचा, खांद्यावरती टाकायचा, पळत सुटायचं डायरेक्शन मध्ये, त्यालाच तर म्हणतो ना आपण कंडक्टिव्हिटी. बरोबर ना. इथे कसं होईल? तिकडे तर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होता, पहा इथे काय होणार आहे, इकडे जी इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी, हा जो इलेक्ट्रॉन होल आहे, इलेक्ट्रॉनची कमी आहे,
बाजूवाला इलेक्ट्रॉन येईल आणि त्याला म्हणेन तुला हेल्प करतो रे मी. म्हणजे हा वाला जो इलेक्ट्रॉन आहे तो इथे शिफ्ट होईल. बोलेन इकडचे मी खड्डे भरून काढतो, इकडचे खड्डे भरून काढतो म्हणेल मी. मग तेव्हा काय होईल, इकडे इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी तयार होईल. मग इकडची इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी भरून काढायला हा दुसरा बाजूवाला म्हणेल मी येतो रे तुला मदत करायला. मग जेव्हा इकडची इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी भरून येईल तेव्हा इथे होल तयार होईल. मग हा वाला येईल बोलेल मी तुला मदत करतो. म्हणजे असं काय होत जाईल, इलेक्ट्रॉन त्या होलला फिल करत राहतील आणि जिथून इलेक्ट्रॉन गेलाय तिथे होल तयार होईल, तिथे होल तयार होईल. याचाच अर्थ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होतोच आहे ना. इलेक्ट्रॉन इथून इथे गेला, इथून इथे गेला, मग इथून इथे गेला, मग इथून इथे गेला, मग इथून इथे आला. हे सायकल चालत राहील. म्हणजे एक होल फिल होईल दुसरीकडे होल फॉर्म होईल, एक होल फिल होईल दुसरीकडे होल फॉर्म होईल, एक होल फिल होईल दुसरीकडे होल फॉर्म होईल. हे होत राहील. सो बोरॉन atom has 3 valence electrons which form 3 bonds with neighboring 3 silicon atoms. The missing fourth electron creates an electron vacancy called as hole. A hole has a tendency to accept electron from its close vicinity. This hole behaves as the positive charge. The electrons in partially filled valence band move under the influence of an applied potential. The holes move in the opposite direction. इलेक्ट्रॉन इथून इथे आला की इलेक्ट्रॉन इकडे मूव्ह झालाय पण इथे होल बनला. इलेक्ट्रॉन इथून इथे मूव्ह झाला की इथे इथे जो होल होता तो फिल झाला पण इथे होल तयार झाला. बरोबर ना. त्याच्यामुळे ते म्हणतायत की द होल मूव्स इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. हेन्स कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर increases. As the charge carriers are holes which behave like positive charge, the silicon or germanium doped with group 13 elements like boron, gallium, indium is a p type of semiconductor. तर इथे पहा एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर मध्ये काय होतंय, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनचे कंडक्शन बँड मध्ये, त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली. आणि या केसमध्ये पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये काय होतंय, इथे होल तयार झाला होता व्हॅलेन्स बँड मध्ये. मग जेव्हा इलेक्ट्रिसिटी अप्लाय होते तेव्हा होल्स शिफ्ट होत राहतात आणि होल्स शिफ्ट झाल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी कंडक्ट होणार आहे. ओके. चला आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आपण पाहिले, ज्याच्यामध्ये आपण कंडक्टर्स, सेमीकंडक्टर्स, इन्सुलेटर कव्हर केले. सेमीकंडक्टर मध्ये फार इम्पॉर्टंट पार्ट आपण पाहिला एन टाईप आणि पी टाईप काय आहे. तुम्हाला क्वेश्चन असाच येतो की आपण इम्प्युरिटी ऍड केली आहे ग्रुप 15 ची किंवा ग्रुप 13 ची, कोणत्या टाईपचा सेमीकंडक्टर वगैरे बनलाय, असे क्वेश्चन सीईटीला येतात. फार सोपं आहे. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आपण पाहूया. लास्ट टॉपिक आहे हा या चॅप्टरचा. आता कोणत्याही सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज काय आहेत, सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन जे असतात ना, इलेक्ट्रॉन ते स्वतःही असे स्पिन करत असतात, स्वतःच्या ऍक्सिसच्या अराउंड स्पिन करतात. क्लॉकवाईज करू शकतात किंवा अँटी क्लॉकवाईज स्पिन करू शकतात. हे आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर चॅप्टर मध्ये पाहतो 11th स्टँडर्ड मध्ये. क्लॉकवाईज असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह हाफ म्हणतो, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह हाफ म्हणतो. मग इलेक्ट्रॉन हा एक चार्ज स्पीसीज आहे. जेव्हा चार्ज स्पीसीज स्पिन करतो याचा अर्थ याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ना, दे आर गोइंग टू ऍक्ट ॲज अ टायनी मॅग्नेट. इलेक्ट्रॉन आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, तो घेऊन तो स्पिन करतोय. मग जिथे जिथे इलेक्ट्रिक फील्ड आहेच, इलेक्ट्रिक फील्ड का म्हणतोय मी, कारण ते त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. जिथे जिथे चार्ज आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, तिथे तिथे मॅग्नेटिक फील्ड तयारच होईल जर स्पिनिंग होतंय तर. पहा, इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड हे जन्मजन्मचं नातं आहे, ते सोबत असतातच. बरोबर ना. मग जिथे चार्ज घेऊन जर कोणता स्पीसीज स्पिन करतोय, इलेक्ट्रिक फील्ड बनलं, इलेक्ट्रिक फील्ड बनलं, मॅग्नेटिक फील्ड आहेच. द इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओन ऍक्सिस, द मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड. देअरफॉर स्पिनिंग इलेक्ट्रॉन ऍक्ट लाईक अ टायनी मॅग्नेट. आता या टायनी मॅग्नेट जवळ, इलेक्ट्रॉन जवळ आपण एक्सटर्नल मॅग्नेट घेऊन आलो. एक्सटर्नल मॅग्नेट घेऊन झाल्यावर हा जो इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल, त्याच्यापासून रिपेल होईल, काहीतरी होईल ना. आणि त्याच्यामुळेच सॉलिड्स मध्ये काय आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहे. इफ ऑर्बिटल हॅज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, अनपेअर्ड म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन, अकेला, सोलो, द अनबॅलेन्स्ड स्पिन एक्झिबिट मॅग्नेटिझम. हाऊएव्हर व्हेन इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, म्हणजे असे दोन इलेक्ट्रॉन झाले. आता आपण असं का पेअरिंग दाखवतो ना मी, याचा अर्थ एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज स्पिन करतोय, दुसरा इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज स्पिन करतोय. याने याच्या स्पिनला आणि याने याच्या स्पिनला कॅन्सल करून टाकलं, म्हणजे स्पिन टोटल 0 झाला. याचा स्पिन जर आपण पॉझिटिव्ह हाफ घेतला, याचा निगेटिव्ह हाफ घेतला तर ऍड करा ना, 0 येतं. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतील तेव्हा काय होतंय, इलेक्ट्रॉन स्पिन इज बॅलन्स्ड अँड नो मॅग्नेटिक प्रॉपर्टी इज ऑब्झर्व्ड. म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी केव्हा ऑब्झर्व होणार आहे, जेव्हा आपल्याकडे सिंगल इलेक्ट्रॉन आहे, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तेव्हा. आठवतं का तुम्हाला,
अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे त्या स्पीसीजला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो, आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे त्या स्पीसीजला आपण डायामॅग्नेटिक स्पीसीज म्हणतो. 11th स्टँडर्ड मध्ये हे होतं. सो ऑन द बेसिस ऑफ दिस मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, these are classified as diamagnetic solids, paramagnetic solids and ferromagnetic solids. 3 प्रकार आहेत बुक मध्ये दिलेले. आता डायमॅग्नेटिक सॉलिड्स आणखीन प्रकार असतात. फेरोमॅग्नेटिक असतं, तसं अँटी फेरोमॅग्नेटिक असतं. तिसरा एक प्रकार असतो ज्याला आपण फेरी मॅग्नेटिक असंही म्हणतो. आपल्या टेक्स्टबुक मध्ये 3च दिलेले असल्यामुळे आपण त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत. पहा आता डायमॅग्नेटिक सॉलिड्स म्हणजे काय. द सबस्टन्सेस विथ ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर्ड, सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स are weakly repelled by magnetic field. These substances are called as diamagnetic. Diamagnetic म्हणजे they are weakly repelled by magnetic field. Pairing of electrons balances the spin and hence cancel their magnetic movement. तर N2 झाले, F2 झाले, NaCl, H2O and benzene are some examples of diamagnetic. यांना पाठ करा. एवढे स्पीसीज दिलेले आहेत. याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो सीईटी मध्ये किंवा बोर्ड्स मध्ये, तर यांना तुम्ही लक्षात ठेवा. बाकी कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आपण पाहतोच, किंवा एमओटी आपण केलेली असते केमिकल बॉन्डिंग मध्ये, तिथे आपण डायमॅग्नेटिक कोण पॅरामॅग्नेटिक कोण याची चर्चा करतोच. पण इथे या चॅप्टरशी रिलेटेड यांना पाठ करा. पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स किंवा N2F2 डायमॅग्नेटिक काय, आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये एमओटी त्यांची ड्रॉ करतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आहे म्हणून ते डायमॅग्नेटिक आहेत. पॅरामॅग्नेटिक सॉलिड्स पहा. द सबस्टन्सेस विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आर वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड, त्यांना आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो. एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, तर तो जो स्पिनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे गिव्स राइज टू अ मॅग्नेटिक मुवमेंट. द सबस्टन्स इज अट्रॅक्टेड बाय इलेक्ट्रिक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, पण वीकली अट्रॅक्टेड आहे. जर तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून टाकलं तर काय होईल, तो अट्रॅक्ट रिपेल वगैरे होणार नाही, त्याच्यामध्ये जो मॅग्नेटिझम प्रोड्यूस झाला तो निघून जाईल. टेम्पररी मॅग्नेटिक फील्ड आहे. These substances exhibit magnetism in presence of external magnetic field. They lose magnetism when external magnetic field is removed. तर पहा O2 MOT ने VBT सांगत होतं की O2 डायमॅग्नेटिक आहे, MOT आली म्हणाली चुप रे O2 पॅरामॅग्नेटिक आहे, आणि एक्सपेरिमेंटली जेव्हा चेक केलं तर O2 पॅरामॅग्नेटिकच होता. या O2 मुळे तर MOTचा जन्म झाला, बरोबर ना. हा तर एक्झाम्पल लक्षातच ठेवायचं. Cu2+ बा कॉपरचं कन्फिगरेशन असतं 3D10 4s. कॉपरचं कन्फिगरेशन असतं काय, 3D10 4s1. 2 इलेक्ट्रॉन काढा त्यातले. कॉपर 2+ विषयी बोलतायत म्हणजे तो झाला 3D9. 3D9 म्हणजे अरेंजमेंट कशी असेल पहा 3D9 ची. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा एक अनपेड इलेक्ट्रॉन राहतो ना शेवटी, बरोबर ना. 8 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये ते पेअर्ड फॉर्म मध्ये असतील, एक राहिलेला शेवटचा इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असेल. डी चे 5 ऑर्बिटल असतात. डी चे 5 ऑर्बिटल असतात. एकम द्वितीयम तृतीयम चतुर्थम पंचम 6 7 8 9. हा एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे, त्याच्यामुळे तो पॅरामॅग्नेटिक आहे. तसं Fe3+ ला आपण काय म्हणू शकतो, Feचं काय कन्फिगरेशन 3D6 4s2 है ना. पहा Feचा ॲटॉमिक नंबर 26 आहे, तर त्याच्या डी मध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पण ते Fe3+ म्हणतायत. Fe3+ चा अर्थ काय होणार, 3 इलेक्ट्रॉन काढून टाका म्हणजे एस मधून 2 गेले, डी मधून 1 गेला, 5 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये तर 5च्या 3D5 येतोय, म्हणजे 5च्या 5 इलेक्ट्रॉन कसे असतील रे, अनपेअर्ड असतील. तर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन वरून आपण काढू शकतो डायमॅग्नेटिक आहे का पॅरामॅग्नेटिक आहे. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. पहा आता नेक्स्ट कडे जाऊयात आपण, फेरोमॅग्नेटिझम. तर डायमॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक सिंपल आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येत असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या सांगू शकता. ज्याच्याकडे सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तो डायमॅग्नेटिक आहे, ज्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे. ज्याच्याकडे सिंगल इलेक्ट्रॉन आहे अनपेअर्ड पॅरा, सिंगल इज पॅरा. द सबस्टन्सेस कंटेनिंग लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, ज्याच्याकडे खूप अनपेड इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड स्ट्रॉंगली बाय मॅग्नेटिक फील्ड. पहा पॅरामॅग्नेटिक मध्ये काय होतं, वीक अट्रॅक्शन होतं. तसं फेरोमॅग्नेटिझम मध्ये काय, स्ट्रॉंग अट्रॅक्शन. कारण काय, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जास्त आहेत, त्या सबस्टन्सला आपण फेरोमॅग्नेटिझम म्हणतो. दीज सबस्टन्सेस कॅन बी परमनंटली मॅग्नेटाइज्ड. फरक समजतोय पॅरामॅग्नेटिक मध्ये आणि फेरोमॅग्नेटिक मध्ये. पॅरामॅग्नेटिक मध्ये मॅग्नेटिझम जोपर्यंत एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे तोपर्यंतच आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून घेतलं की त्यातलं मॅग्नेटिझम सबस्टन्स मधलं निघून जाते. फेरोमॅग्नेटिक मध्ये ते जे सबस्टन्सेस आहेत ते अट्रॅक्टच होत आहेत, बट स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत आहेत. पण दुसरा डिफरन्स आहे की ते परमनंटली मॅग्नेटाइज होत आहेत. सो Fe, CO, निकेल याला तर लक्षात ठेवा ना, फेकोनी. फेकोनी
फेकोनी, कॅडमियम, CrO2 पाठ करायचे ते तुम्हाला, आर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. चला, तर टॉपिक आपला इथे संपला. क्वेश्चन्स पाहूयात. हा क्वेश्चन एक्झरसाइज मधून इथे लँड झालेला आहे आपल्याकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज एन टाइप ऑफ सेमीकंडक्टर. एन म्हणजे निगेटिव्ह म्हणजे ग्रुप 15 वाला पाहिजे. ग्रुप 15 कडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असतो. तर प्युअर सिलिकॉन, अरे याला तर डोपच नाही केलं, हा एन पण नाही बनणार, पी पण नाही बनणार. सिलिकॉन डोप्ड विथ आर्सेनिक. ओहो, सिलिकॉन ग्रुप 14 चा आहे, त्याला डोप्ड केलंय आर्सेनिकने. काय आर्सेनिक ग्रुप 15 चा आहे? हो आहे ना, पास आहे ना, बरोबर. तर मला वाटतं याचं जे करेक्ट आन्सर आहे ते बीच येणार आहे. सिलिकॉनला जेव्हा ग्रुप 15च्या इम्प्युरिटी सोबत डोप करतो तेव्हा एन टाईप बनतो. याच्यात काय प्रॉब्लेम आहे? सिलिकॉनला गॅलियम सोबत डोप करतात. गॅलियम बाल गाईन बाळा गातोय, बाल गाईन ग्रुप 13 आहे, पी टाईप बनेल. आणि जर्मेनियमला इंडियम सोबत केलं तर पुन्हा बाळा बा 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 बाळा गाईन इंडियम कुठला आहे? ग्रुप 13 चा आहे. तर ग्रुप 13 जिथे आहे तिथे पी टाईप आहे, ग्रुप 15 जिथे आहे तिथे एन टाईप आहे. हा तर प्युअर आहे, हा तर ऑप्शन येणारच नाही. सो बी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. तुमच्या एक्सप्लेनेशनसाठी इथे आन्सर लिहिलेला आहे, याला तुम्ही रेफर करू शकता. क्वेश्चन नंबर 2 कडे जाऊयात, फटाफट पाहूयात. द सबस्टन्सेस विच आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. वीकली रिपेल्ड रिपेल्ड म्हणजे काय? रिपेल्ड म्हणजे डायमॅग्नेटिक. अट्रॅक्शन तर कशामध्ये होतंय? पॅरामॅग्नेटिक मध्ये वीक अट्रॅक्शन, फेरोमॅग्नेटिक मध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन. तर जरी तुम्हाला अँटी फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय हे माहित नसलं तरी वीकली रिपेल्ड कोण होतोय हे माहितीये, डायमॅग्नेटिक आहे. सीईटी 2020 मध्ये आलेला आहे, 2020 मध्ये आलेला आहे सीईटीच्या. सोपा क्वेश्चन आहे. आता पॅरामॅग्नेटिक वीकली अट्रॅक्ट होतात, टेम्पररी मॅग्नेटाइज होतात, हे इलेक्ट्रॉन्स दाखवतो मी. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात, परमनंटली मॅग्नेटाइज होतात. अँटी फेरोमॅग्नेटिकचा इथे आपण अर्थ समजून घेऊयात. अँटी पॅरलल अलाइनमेंट आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉनची डायरेक्शन वरती जाते. हे सगळे अनपेअर्डच इलेक्ट्रॉन आहे, पेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहेत. तर एकाची अरेंजमेंट अशी होते. तर MnO2 हा एक्झाम्पल लक्षात ठेवा ना, अँटी फेरोमॅग्नेटिक MnO2. आणि फेरीमॅग्नेटिक म्हणजे अनइक्वल अलाइनमेंट. जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो तेव्हा इलेक्ट्रॉन्स कसेही अरेंज होत आहेत. काहींचं स्पिन असं होतंय, काहींचं स्पिन असं होतंय. इथे रेग्युलर अरेंजमेंट होती, एकाचा स्पिन आणि दुसऱ्याचा स्पिन अपोजिट होत होते. एक्झाम्पल लक्षात ठेवा, Fe3O4 मिक्स ऑक्साईड आहे. हा मिक्स ऑक्साईड का म्हणतोय मी याला मिक्स ऑक्साईड समजून घ्या. मिक्स ऑक्साईड म्हणजे याच्यामध्ये Fe2O3 प्लस FeO असे दोन्ही ऑक्साईड आहेत. इथे Fe+3 आहे, इथे Fe+2 आहे. तर जेव्हा जेव्हा असे मिक्स ऑक्साईड असतात ते फेरी मॅग्नेटिक असतात. क्वेश्चन 3, विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट्स डज नॉट एक्झिबिट फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज. मी तुम्हाला सांगितलं होतं हे आपल्याला पाठ करायचं. क्रोमियम जो आहे ना, क्रोमियम, इट इज नॉट फेरोमॅग्नेटिक, इट इज पॅरामॅग्नेटिक. का? कारण त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, 5 आणि 1 6 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. बाकी फेकोनी हे फेरोमॅग्नेटिक आहेत. वरती तुम्हाला पाठ करायची ट्रिक शिकवली होती ना मी. फेकोनी पहा कोणते कोणते आहेत फेरोमॅग्नेटिक. फेकोनी, कॅडमियम, CrO2 हे आहेत ना फेरोमॅग्नेटिक. पाठ करा, त्याच्यामुळे सांगतोय पाठ करा. सीईटी मध्ये डायरेक्ट विचारतायत आपल्याला. सीईटी मध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त क्वेश्चन करेक्टली सॉल्व्ह करायचे. स्पीड पण चांगला पाहिजे आणि अॅक्युरेसी पण चांगली पाहिजे, पाठांतर एकदम भक्कम पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ एन टाईप सेमीकंडक्टर. आता एन टाईप म्हणजे पुन्हा निगेटिव्ह टाईप बनवायचा आहे. 2023 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला सिलिकॉन किंवा जर्मेनियमला ग्रुप 15 सोबत काय करायचंय? डोप करायचंय. तर सिलिकॉन डोप विथ फॉस्फरसच येणार ना पुन्हा, बरोबर. रिपीट झाल्यासारखा क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हा क्वेश्चन कळाला ना सगळ्यांना, रिपीट आहे हा क्वेश्चन. एन टाईपच विचारलाय. बाकी सगळे पहा, हा पी टाईप, हा पी टाईप, हा पी टाईप, कारण बोरॉन, गॅलियम, इंडियम ग्रुप 13 वाले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. डायमंड तर नाहीच कंडक्ट करत. सल्फर नॉन मेटल सॉलिड आहे, नाही कंडक्ट करणार. क्रिस्टलाइन NaCl, मोल्टन NaCl. तर पहा, जे आयोनिक कंपाऊंड्स आहेत ते मोल्टन फॉर्म मध्ये नेहमी इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकतात. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये, सॉलिड फॉर्म मध्ये नाही करत, पण मोल्टन फॉर्म मध्ये करू शकतात. तर बऱ्याच अथक प्रयत्नानंतर मित्रांनो आज मी हा सॉलिड स्टेट चॅप्टर पूर्णपणे शिकवून पूर्ण केलेला आहे. सीईटीचे जेवढे पॉसिबल क्वेश्चन्स होतील तेवढे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. जिथे जिथे
या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स बोर्डमध्ये येऊ शकतात, सीईटी मध्ये येणारे न्यूमेरिकल्स आहेत ते सगळे न्यूमेरिकल्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. लॉग कॅल्क्युलेशन कसे करायचे त्याच्यावरती मी एक क्वेश्चन सॉल्व्हिंगचा स्पेसिफिक व्हिडिओ बनवलेला होता. तर अशा या 8 लेक्चरच्या समूहामध्ये आपण हा फार महत्वाचा स्टेट बोर्डचा 12th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर आपण संपवलेला आहे. याचा एक क्वेश्चन तुम्ही सीईटी मध्ये फिक्स समजा, याचं बोर्ड एक्झाम मध्ये पण वेटेज आहे ते फिक्स समजा. म्हणजे जर तुम्ही ही 8 लेक्चरची सिरीज व्यवस्थितपणे आरामात बसून स्वतः नोट्स लिहून स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करून जर केलीत तर तुमचे सॉलिड स्टेटचे मार्क्स कुठेच जाणार नाही. तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये तुमचे ते 5-6 मार्क्स फिक्स झाले समजा, आणि सीईटी मध्ये जर एक क्वेश्चन येतोय तर त्याचेही मार्क्स फिक्स झाले समजा. नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहे जो असणार आहे सोल्युशन चॅप्टर. बरोबर, तर भेटूया नवीन चॅप्टर सोबत नवीन व्हिडिओ मध्ये. जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो.